भारताचे महान नेतृत्व, आधारवड, ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे सुपुत्र आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा 85वा वाढदिवस शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर रोजी सिन्नर येथे ज्येष्ठांच्या हस्ते केक कापत शरद शिंदे पाटील यांनी ज्येष्ठांचा सत्कार करत सिन्नर राष्ट्रवादी पक्षाने साजरा केला। यावेळी शरद शिंदे पाटील यांनी ग्रामीण ज्येष्ठ नागरिक एकत्र करत शाल टोपी देऊन ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केला। ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते केक कापत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना आई जगदंबा निरोगी आयुष्य देवो, शेतकऱ्यांच्या हितासाठी शरदचंद्रजी पवार साहेब देशाचे पंतप्रधान हो अशी प्रार्थना करण्यात आली। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक म्हणून त्यांनी देशाच्या राजकारणात शेतकऱ्यांना न्याय देण्यात भक्कम आणि प्रभावी ठसा उमटवला असून 85वा वाढदिवस यानिमित्त आधारवड, जाणता राजा, शेतकऱ्यांचा कैवारी, अभ्यासू, मुत्सद्दी, चाणक्य, महानेता, सह्याद्री, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शिवाजी गुंजाळ, रामराव खाडे, माजी पोलीस पाटील खंबाळे, चिंधू गुंजाळ, खंडूजी आव्हाड, चिंतामण पानसरे, एसटी कामगार गुळवंच तुकाराम पोटे, एमएसएबी कामगार शास्त्रीनगर, कचरूबाबा पाटोळे टेंभुरवाडी, रामनाथ आव्हाड पास्ते, तुळशीराम सदगीर डुबेरे, वाळीबा सानप निमगाव, मधुकर जेजुरकर, नरहरी सांगळे वडगाव, शंकर गुरव डुबेरे, बाजीराव खताळे, विष्णुबाबा सांगळे, विलास पवार खोपडी यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है अशी घोषणाबाजी करत शुभेच्छा देण्यात आल्या। आज भारताचे राजकारणामध्ये आधारवड किंवा राजकारणाचं पुस्तक ज्यांना म्हटलं जाईल असं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आज 85वा वाढदिवस। या वाढदिवसानिमित्त सिन्नर येथे शरद शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष सिन्नरच्या वतीने आदरणीय पवार साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे। पवार साहेबांचा वाढदिवस ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करून आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते त्यांचा वाढदिवसाचा केक कापून साजरा करण्यात आला आहे। आई जगदंबा पवार साहेबांना उदंड आयुष्य देवो आणि त्यांच्या हातून देशाची सेवा घडो आणि पवार साहेब लवकरात लवकर भारताचे पंतप्रधान हो आणि शेतकऱ्यांसाठी त्यांनी जशी पूर्वी कर्जमाफी दिली होती तशी पुन्हा शेतकऱ्याला कर्जमाफी शरद पवारच्या नेतृत्वाखाली मिळो, बळीराजाला चांगले दिवस हो आणि शेतकऱ्याचा नेता पंतप्रधानपदी विराजमान हो अशी आम्ही शुभेच्छा देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, सिन्नर।